फ्रेंड्स, आज आई बोंबील आणि कुपा मच्छी घेऊन आलेल्या. तर चला तर आज मी तुमच्याशी शेअर करते की त्या मी कशा तळते. तर थोडाही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या किचनमध्ये जाऊया आणि त्या तळूया. तर इथे मी बोंबील मच्छी घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ करून तिला मध्ये चीर पाडून घेतली आहे आणि तिला फ्लॅट करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरं कुपा मच्छीला देखील मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात अशी मी क्लीन केली आहे. आता मी बोंबील मच्छीला लिंबू लावून घेते. लिंबूच्या सर्व बिया काढून घेते आणि व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घेते. लिंबाने बोंबील मच्छीला चव फार सुंदर येते आणि मी कोणतीही मच्छी तळताना त्याच्यामध्ये लिंबू हा पिळतेच. आणि आता मी यामध्ये मीठ घालून घेतलं आहे, हळद लावून घेतली आहे आणि त्यानंतर याला चांगलं पद्धतीने मी मिक्स करून घेते. तर तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर आता कुपा मच्छीला देखील मी छान पद्धतीने लिंबू पिळून घेते. त्यामध्ये देखील मीठ आणि हळद घालून घेते आणि चांगल्या पद्धतीने त्याला चोळून घेतलं आहे. आता तुम्ही पाहू शकता बोंबील मच्छीला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व पाणी काढून टाकून द्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट घालते. त्यानंतर मी यामध्ये जिरा पावडर, धना पावडर आणि याला चांगल्या पद्धतीने चोळून घेते. मी बेसिक मसाले टाकले आहे. तुम्हाला समजा गरम मसाला किंवा फिश मसाला टाकायचा असेल तरीही चालेल, पण मी बेसिक मसाले टाकून घेते. त्यानंतर यामध्ये देखील मी लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर टाकून कुप्याला देखील मी चोळून घेतला. आता एका प्लेटमध्ये मी रवा गाळून घेते. त्यानंतर यामध्ये मी ज्वारीचं पीठ घेते. जर तुमच्याजवळ ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील उपयोग करू शकता. आता मी एक तवा गरम करून घेते आणि त्यामध्ये तेल घालून घेते. तेल चांगलं व्यवस्थित तापलं की मग तुम्हाला बोंबील मच्छी पिठामध्ये व्यवस्थित घोळून तुम्हाला ती तळून घ्यायची आहे. तेल हे तापलेलंच पाहिजे, थंड तेलामध्ये सोडायचं नाही. तर तेल व्यवस्थित तापून पहिल्यांदा बोंबील मच्छी व्यवस्थित एका बाजूनी होऊन द्यायची आणि नंतर तिला पलटायची. कारण की लगेच तुम्ही पलटी मारायला लागलात तर मग ती तुटू शकते. तर तुम्ही पाहू शकता ती कशी क्रिस्पी झालेली आहे. आणि मस्त ती क्रिस्पी झाल्यानंतर मी तिला एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच पद्धतीने मी कुप्याला देखील फ्राय करून घेते. कधी पण बोंबील मच्छी तळताना तेल हे गरमच हवं आणि कुपा मच्छी देखील मी गरम तेलामध्येच तळून घेते. तुम्ही याला शॅलो फ्राय देखील करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही, एवढीच कुरकुरीत होते. तर तुम्ही बघू शकतात छान पद्धतीने मच्छी तळली गेलेली आहे. आणि आता मी हिला एका साईडून दुसऱ्या साईडला टर्न मारून घेते. आता मी दुसऱ्या साईडून पण तिला क्रिस्पी करायला ठेवलेली आहे. तर मला बोंबील मच्छी फार आवडते. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणती मच्छी आवडते. तर ही मच्छी देखील झालेली आहे आणि आता मी तिला काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर क्रिस्पी अशी मी बोंबील फ्राय आणि कुपा फ्राय केलेला आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडली का. तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि काही टिप आणि ट्रिक्स तुम्हाला मी नक्की शेअर करत जाईल. तर प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा.